सरपंचांना कॉल केला की कोणाला तरी पाठवून ते आवाज कमी करायला सांगा मंदिरावरच्या भोंग्यांचा आणि मला त्रास होतो. तर ते म्हणले मी ठीक आहे कोणाला तरी पाठवतो. ते 2 तास झाले तर त्यांनी कोणाला पाठवलंच नाही. मग परत त्यांना कॉल केला तर ते म्हणले मला ते जे कोणी कर्मचारी आहे त्यांनी माझा कॉल रिसीव्ह नाही केला. मग त्या कर्मचाऱ्याचं घरी तर जवळच असल्यामुळे मी तेवढ्या उशिरा गेले, त्याचा दरवाजा ठोठावला. त्याला म्हणलं असं असं ते तेवढं जाऊन आवाज कमी कर. तो म्हणला मी नॉनव्हेज खाल्लेलं आहे आणि म्हणून मी जाणार नाही म्हणला तिकडे. मग माझे हात टेकले. मी ग्रामविकास अधिकारी साहेबांना अंदाजे 1:15च्या सुमारास कॉल केला. रात्रीच्या. त्याला म्हणलं साहेब असं असं मंदिरावरचे भोंगे सुरू, कोणाला तरी त्याचा आवाज कमी करायला सांगा. मग ते म्हणले मॅडम आता कुणाला सांगू मी सकाळी आल्यावर बघतो. मी म्हणलं आता हे असं रात्रभर चालणार आहे म्हणलं, पहाटे तुम्ही येईपर्यंत सुरूच राहील आणि तोपर्यंत माझी परिस्थिती फार म्हणजे बिकट झालेली आहे म्हणलं. माझी तब्येत पण बरी नाही आहे, मला अभ्यास आहे. तर ते त्यांनी पण नाही म्हणल्याच्या नंतर मग नाईलाज म्हणून मी युसुफगड पोलीस स्टेशनला कॉल केला. आणि योगायोगाने गाडी जी होती पेट्रोलिंगला आलेली होती वडगावची बीड फाट्यावर. आणि समोरचे जे होते त्यांनी मला ओळखलं. त्यांचं म्हणजे त्यांना मी माहीत होते मी आहे बाबा वकील आहे. मग ते म्हणले मॅडम गाडी आपली तिथेच आलेली आहे आणि मी तुम्हाला लगेच तिथे गाडी पाठवते. गाडी आली किंवा नाही आली ह्याच्याबद्दल काही मला कल्पना नाही, म्हणजे माहीत नव्हतं. पण भोंगे बंद झाले काही वेळाने. आणि त्याच्यानंतर सकाळी तो सरपंच नवनाथ मोरे म्हणून एक आहे आमच्या गावात, तो सरपंच अनंत रघुनाथ अंजान आणि वंजारा समाजाचे बरेचसे लोक आणि बाकी काही लोक ते घेऊन आले इथं. आले मग आई वडिलांना दमदाटी केली आणि म्हणले तुमच्या मुलीने पोलीस स्टेशनला कॉल केलेला आहे. वडील म्हणले आम्हाला तर काही माहीत नाही, म्हणजे जर केलं असलं तर आम्ही माफी मागतो, करायला नाही पाहिजे, त्यांनी केलं असलं तर आम्ही माफी मागतो तुमची. तर खूप असं दम दिला घरच्यांना. आणि वरतून पुन्हा ते काही ते राजकुमार आणि कृष्णा मुंडे जे आहेत तर त्यांनी यांना हे पण सांगितलं की आम्ही घरी आलो हे तिला सांगू नका, असं सांगून ते निघून गेले. मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही त्यांना विनंती केली की ठीक आहे आमच्याकडून चूक झाली, आता हा विषय इथंच संपवा. तर त्यांनी त्याचं हे करण्यासाठी बदला घेण्यासाठी म्हणा किंवा मला आणखीन त्रास देण्यासाठी 3 पिठाच्या गिरण्या 1 महिन्याच्या आतमध्ये इथं माझ्या घराच्या समोरच एकदम समोर किंवा असं सुरू केल्या. 3 पिठाच्या गिरण्या टाकलेल्या आहेत. त्या बहुतेक मार्च मधल्या 27 तारखेपासून इथं ऍक्टिव्हेट आहेत. आणि त्याचं पिठाची धूळ जी आहे, धुळीचे बारीक जे कण आहेत ते पण येतात उडून. आणि आवाज इतका तीव्र येतो की कसंच आम्हाला बसावंच वाटत नाही आमच्या घरामध्ये. एक तर घर सर्वसाधारण आहे, फार काही सिमेंट कॉन्क्रीटचं वगैरे नाही. त्यांना मी अर्ज दिला होता 3 मार्चला की बाबा तुम्ही चांगलं काम करताय मान्य आहे, पण मला तुमच्या गिरण्यांचा त्रास होतोय. तर त्या अशा गिरण्या आहेत त्या सरपंचांच्याच आहेत की ग्रामपंचायतच्या आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत चालवल्या जातात. आणि फक्त त्या भोंग्यांची तक्रार, तो जो विषय झाला होता 23 फेब्रुवारीचा, तर त्या विषयाच्या म्हणजे याच्यामुळे ते मूळ ते तिथंच झालं की त्याच्यामुळेच ह्या गिरण्या इतर कुठे त्यांनी म्हणजे सेट केल्या असते तर त्या जाणीवपूर्वक मग इथंच ठेवल्या. सरपंचाची 2 मुलं डॉक्टर आहेत, 2 सुना डॉक्टर आहेत आणि त्यांना पूर्ण नॉलेज आहे की ध्वनी प्रदूषणाचा आणि वायू प्रदूषणाचा ह्युमन बॉडीवर काय इम्पॅक्ट पडतो. हे सगळं प्रकरण सुरू असताना यामध्ये तुम्ही पोलिसांना काही तक्रार वगैरे दिली का किंवा काय सगळं नेमकी काय कशी घटना त्या ठिकाणी केली, त्यांच्याकडून तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला? मी जी तक्रार दिली होती तेव्हा काही पोलिसांकडनं मला काही त्याच्यात मदत मिळाली नाही. इव्हन आजपर्यंत पण गिरण्या सुरूच आहेत. पण नंतर जे काही मला दम दिला वगैरे त्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली होती असं मला सांगण्यात आले. आणि कारवाई म्हणजे मागे ह्या गिरण्यांच्या संदर्भात 16 मार्चला माझे वडील सोलापूरला गेले होते काही कामानिमित्त. आणि ते म्हणजे घरावर सतत पाळत ठेवून असतात, म्हणजे कोण येतंय कोण जाते सगळं लक्ष ठेवतात ते लोक. काय त्याचं कारण काय पाळत ठेवण्याचं? ते तक्रारीचाच विषय की तू म्हणजे मी नंतर म्हणजे त्रास होतोय. मग हे कोणी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मला
म्हणजे हे दिले नाही, दाद दिली नाही, म्हणून मग मी SDPO साहेब जे आहेत आपले वजाळे साहेब त्यांच्याकडे पण त्यांच्याकडे पण नियमाने म्हणजे त्यांच्याकडे तक्रार देणं आवश्यक असतं आपल्या न्यूसन्स बद्दल, म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार दिली की बाबा ह्या गिरण्या वगैरे स्थलांतरित करा किंवा बंद करा. मग त्याच्यानंतर BDO मॅडमकडे पण दिली आणि BDO मॅडमनी थोडंसं प्रकरण म्हणजे चांगल्या पद्धतीने हँडल केलं आणि मग त्याच्यामध्ये त्यांना असं लिहून द्यावं लागलं की आम्ही वेळ इतका करतो वगैरे. मग तो राग असा मनात भरलेला होता. हा, आणि म्हणजे माझ्या अर्जात आता ते दोन्ही उल्लेख होतात की बाबा असं भोंग्यांची तक्रार दिली म्हणून यांनी गिरण्या माझ्या घराच्या समोर टाकलेल्या आहेत आणि सतत, आणि भोंगे पण दिवस रात्र सुरू असतात या गावामध्ये. अनेक मंदिरं आहेत आणि एकच मंदिरावर नाही तर सगळ्याच मंदिरावर आपले आपले वैयक्तिक वैयक्तिक भोंगे वाजवले जातात. आणि गिरण्या तर सगळ्या गावाचं दळण होईपर्यंत आम्ही म्हणजे झोपायचं नाही, आणि झोपलं म्हणजे झोपेतून उठण्या अगोदर पण म्हणजे तोच आवाज ऐकायचा आणि झोपताना पण तोच आवाज. हे फार इरिटेटिव्ह होतं मला आणि प्रचंड त्रास. म्हणजे अक्षरशः मला 2-2 दिवस मला एखाद्या वेळेस जर का मायग्रेनचा अटॅक आला तर मला काहीच सुधरत नाही. तर ह्याच कारणावरून त्यांनी पुन्हा तू तक्रारी का दिल्यास, यापुढे तक्रार दिल्यास तर तुला खलास करून टाकू, तुला गायब करून टाकू, असं म्हणून त्यांनी मला 16 मार्चला धमक्या दिल्या होत्या. हा, मग त्या संबंधित लोकांच्या संदर्भात मी कॉल करून पण साहेबांना सांगितलं होतं. कोणत्या साहेबांना सांगितलं? शेंडगे साहेबांना सांगितलं होतं. 112ला पण कॉल केला होता. ते API साहेब आहेत युसुफळवा पोलीस स्टेशनचे, आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये दखल घेतली आणि दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली आहे बहुतेक त्यांनी. तर कारवाई केलेली आहे. किती लोक होते त्याच्यात? काही महिला वगैरे होता का? अजिबात एकही महिला नव्हती. महिलांना फक्त ते एकच काम लावले त्यांनी की इथे ह्या घराच्या इथे ह्या साईडचा जो आहे आमचा म्हणजे दरवाजा आहे तिथं बसायचं आणि 40-50 टाळ वगैरे असतात ना ते असे कुठत बसायचे का, तर मग त्याला काही लाऊडस्पीकरची गरज नाही, मग ही कशी तक्रार देणार आहे. आणि मग ते पण 2-2-3 तास वाजवत बसतात, भजन करत. म्हणजे एकंदरीत हा सगळा प्रकार आहे ते मुद्दामून जाणून तुम्हाला त्रास देण्यासाठी होतोय असं तुम्हाला वाटतं? हो, म्हणजे देतातच ते, जाणीवपूर्वकच त्रास देतात. आणि मग 16 तारखेला त्यांनी मला धमक्या दिल्या म्हणून मग मी साहेबांना कळवलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा तुमचे हे फोटो काल व्हायरल झाले, अतिशय प्रचंड व्हायरल झाले सोशल मीडियावरती, नेमकं हे व्हायरल करण्यामागचं काय कारण होतं? कारण असं आहे की आता याचे सगळे डॉक्टर वगैरे सगळे ते मॅनेज करतो. मला तर इतकं मारले, अगदी म्हणजे मारले म्हणजे माझा खूनच करायचा होता, पण ते सुदैवाने मी वाचले. खून करण्याच्या उद्देशानं मला मारहाण झालेली आहे. मला बेशुद्ध अवस्थेत म्हणजे ते सोडून गेलेले ते लोक. आणि म्हणजे कोणत्या ठिकाणी मारहाण झाली? सर्वे नंबर 48 मध्ये आमराईचं शेत आहे. हा, माझे काका आणि म्हणजे माझे पप्पा वगैरे आहे. आणि म्हणजे तुमच्या शेतामध्ये? हा, माझ्या शेतामध्ये पाळत ठेवतायत म्हणून मी अर्ज दिला होता ना, 16 तारखेपासून माझ्यावर पाळत ठेवतात. 20 तारखेला मी ऍप्लिकेशन दिलं होतं साहेबांकडे की हे अमुक एवढे लोक आहेत, त्यांनी मला अशी दमदाटी केलेली आहे